Hey guys, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavanti with you again. पुणे युनिव्हर्सिटीची पेटचे नोटिफिकेशन आउट झालेले आहे आणि त्याची जी लास्ट डेट आहे ती 30 सप्टेंबर म्हणजे 30 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. पुढच्या 5 दिवसात तुम्ही हा फॉर्म भरू शकता. काय क्रायटेरिया आहे तर यामध्ये जर तुमचे LLM झालं असेल, LLM पास आउट आहात तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीतनं, तर तुम्ही पेट हा पुणे युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरू शकता. ओके, देन मग काय क्वालिफिकेशन वगैरे तर काही नाही, फक्त तुम्हाला LLM डिग्री कंप्लीट असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पेटचं जे नोटिफिकेशन निघालेलं आहे त्याबद्दल थोडं आपण बघूया इथे. सो इथे ही एक्झाम कशी कंडक्ट केली जाणार आहे तर एक्झाम ही कॅन्डिडेट शॅल बी ॲडमिटेड PhD प्रोग्राम बाय 2 स्टेजेस प्रोसेस थ्रू. ओके, सो इथे तुम्हाला एक्झाम कशी कंडक्ट केल्या जाणार आहे तर इथे नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेलं आहे, जे की सर्क्युलर आलेलं आहे आपल्याकडे युनिव्हर्सिटीचं. सो पेट एक्झामिनेशन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. सो याचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे PhD एंट्रन्स एक्झामिनेशन 2022. सो ही परीक्षा कशी कंडक्ट केल्या जाणार आहे, काय क्रायटेरिया आहे तर क्रायटेरिया हा आहे की तुमचं कुठल्याही रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं जे की LLM म्हणजेच मास्टर ऑफ लॉ होणे अत्यंत गरजेचं आहे. मग क्रिमिनलमध्ये सिव्हिलमध्ये मॅटर करत नाही, कुठल्याही प्रकारे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन लॉमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामध्ये एंट्रन्स एक्झामिनेशन क्वालिफाईंग टेस्ट फॉर द PhD ॲडमिशन इथे कंडक्ट केली जाणार आहे. ती एक्झामिनेशन इथे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दॅट इज द मल्टिपल चॉईस टाईप्स क्वेश्चनमध्ये घेतली जाणार आहे. ही एक्झामिनेशन 100 मार्काची असणार आहे. त्यानंतर नोटिफिकेशनमध्ये आपल्याला ते सांगतायत की ही जी क्वालिफाईंग टेस्ट आहे त्यामुळे इथे क्वालिफिकेशनवरही तुम्ही इथे नंबर तुमचा लागू शकतो किंवा ॲडमिशन होऊ शकतं, बट कट ऑफ लिस्टनुसारच इथे ते क्वालिफाईंग टेस्ट तुमची कंडक्ट केली जाते. त्यानंतर एंट्रन्स टेस्ट पेपर कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. ओके, सो याच्यामध्ये 2 पार्ट्स यांनी दिलेले आहे. 50 मार्काचा जो सिलेबस आहे तुमचा इथे रिसर्च मेथडॉलॉजीवर, दॅट इज फर्स्ट पेपर आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये सगळं रिसर्च मेथडॉलॉजीवर तुम्हाला प्रश्न येतील. सो व्हॉट इज रिसर्च मेथडॉलॉजी यावर आपण एक व्हिडिओ सेपरेट बनवूया. त्यानंतर जो काही आपलं स्पेशलायझेशन आहे इज अवर ऑप्शनल सब्जेक्ट, दॅट इज पेपर 2 मीन्स पार्ट 2 ऑफ दॅट पार्ट 2 ऑफ दिस एक्झामिनेशन. सब्जेक्ट स्पेसिफिक 50 मार्क्स, असे टोटल 100 मार्क्सचा इथे क्वेश्चन्स पेपर आपल्याला येणार आहे. आणि सब्जेक्ट काय मग आपला लॉ, त्यामध्ये यांनी आपल्याला स्पेसिफिकली लॉचा सिलेबस दिला आहे, तेवढाच आपल्याला सिलेबस इथे करणं गरजेचं आहे. मग टोटल 100 मार्क्सची इथे तुम्हाला टेस्ट देण्यात येणार आहे. ऑल क्वेश्चन शॅल बी विथ मल्टिपल चॉईस, ईच करेक्ट आन्सर कॅरीज 1 मार्क, नो निगेटिव्ह मार्किंग. कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 100 पैकी तुम्हाला इथे एका प्रश्नाला 1 मार्क्स देण्यात येणार आहे. 100 प्रश्न 100 मार्काची टेस्ट ही कंडक्ट केली जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, जशी की MPSC वगैरे या एक्झामिनेशनला निगेटिव्ह मार्किंग असते. त्यानंतर जे काही शेड्यूल्स आहेत तुमचे तर इथे डेट ऑफ ऑनलाईन PhD एंट्रन्स एक्झामिनेशन, त्यामध्ये कमेन्समेंट ऑफ फायलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड लास्ट डेट फॉर द फायलिंग ॲप्लिकेशन अँड टेंटेटिव्ह डेट ऑफ डिस्प्ले ऑफ रिझल्ट ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट. असे 4 कॉलम तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहे. तर इथे 6 नोव्हेंबर 2022ला तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे. जे काही कुठल्या प्रकारे एक्झाम कंडक्ट होईल लाईक ऑनलाईन मोडच हा असणार आहे. त्यामुळे ते आपल्याला हॉल तिकीट्समध्ये ॲडमिट कार्ड्समध्ये याचं डिस्क्रिप्शन देतील. त्यानंतर कमेन्समेंट ऑफ द फायलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन 15 सप्टेंबरला हे ॲप्लिकेशन्स भरणे सुरू झालेले आहे आणि 30 सप्टेंबरला याचं जे लास्ट डेट आहे ही 30 सप्टेंबर आहे. 6 नोव्हेंबरला एक्झाम तुमची कंडक्ट केली जातील आणि त्यांनी एक्सपेक्टेड टेंटेटिव्ह डेटसुद्धा दिली आहे रिझल्टची, दॅट इज 10 नोव्हेंबर. अगदी कमी वेळेत हे टेंटेटिव्ह देत आहे की लगेच तुमचं 4 दिवसातच तुम्हाला रिझल्ट येण्याची पॉसिबिलिटी आहे. दिस इज द टेंटेटिव्ह डेट. ओके, खाली देत आहेत की नो सेपरेट सर्टिफिकेट ऑफ रिझल्ट विल बी इश्यूड बाय द युनिव्हर्सिटी. कुठल्याही सेपरेट सर्टिफिकेट देण्यात येणार नाही, फक्त तुम्हाला एक मेल येईल की यू आर इलिजिबल फॉर द इंटरव्ह्यू. ओके, the entrance examination for the PhD program will be conducted through the center based online mode. Okay, so definitely सेंटरवर तुम्हाला जावं लागेल, जे तुम्हाला एक्झाम सेंटर येईल आणि ऑनलाईन मोड कम्प्युटर थ्रू तुमची ही एक्झाम होईल, नॉट द ऑफलाईन पेपर. ड्युरेशन आणि टायमिंग दिले 2 तासाची ही एक्झाम आहे. मग पासिंग वगैरे किंवा क्रायटेरिया कॅटेगरी वाईज काय आहे
तर इथे स्टँडर्ड ऑफ पासिंग फॉर द जनरल कॅटेगरी 50 मार्क्सचं दिले, म्हणजे 100पैकी 50 मार्क्स जर असेल तर तुम्ही पास आहात. जनरल कॅटेगरी. रिझर्व कॅटेगरी दॅट इज SC ST OBC अँड अदर कास्टसाठी 45 मार्क्ससाठी इथे पासिंग आहे. सो दिस इज द पासिंग क्रायटेरिया. एलिजिबिलिटी काय आहे तर डेफिनेटली LLM डिग्री, जी मास्टर डिग्री आहे, मास्टर ऑफ लॉ तुमचं इथे कंप्लीट असावं. दॅट्स इट. बाकी तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारे महत्त्वाच्या नाही आहे. मग बाकी जे MPhil PhD सेटवाल्यांसाठी तुम्ही डायरेक्टली इथे PhD ॲडमिशनसाठी इंटरव्ह्यूला अप्लाय तुम्ही करू शकता. सो आपण आता सध्या पेट एक्झामिनेशन थ्रू जाण्यासाठी बोलतोय, तर आपण इथे पेटबद्दलच बोलूया, ना की आपण MPhil किंवा सेटबद्दल बोलणार आहोत. त्यानंतर पुढे आहे यामध्ये फीज क्रायटेरिया. जो पेट एक्झामिनेशनसाठी जनरल कॅटेगरीसाठी 1000 फी आहे, रिझर्व कॅटेगरीसाठी 750 फीज आहे, आणि त्यानंतर एक्झामटेडसाठी इथे 800 आणि 600 रिझर्व कॅटेगरीसाठी फीज दिलेली आहे. तुम्ही नोटिफिकेशन वाचू शकता. पेमेंट मोड ही ऑनलाईन आहे. ऑनलाईन फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे. ओके. मग यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काही दिलेले आहेत. दॅट इज फोटोकॉपी, मार्क्स स्टेटमेंट, मास्टर डिग्री, क्रिमिलियर असेल तर मेडिकल सर्टिफिकेट असेल तर हे तुम्हाला इथे ते रिक्वायर्ड करतील. एक्झामिनेशन फॉर्म भरताना ते तुम्ही इथे नोटिफिकेशनमध्ये वाचून तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत नाही आहे ते कन्फर्म करून घ्या. पुढच्या 5 दिवसात तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. सो त्यानंतर आपण फॅकल्टी आणि वॅकन्सीकडे येऊया. तर आपली फील्ड ही लॉ आहे, तर आपण फक्त लॉ फील्डच्याच वॅकन्सी PhD ॲडमिशनच्या युनिव्हर्सिटीमध्ये, पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये लॉ यांनी 61, ह्युमॅनिटीजमध्ये लॉ 61 सिरियल नंबरवर आहे, आणि 52 वॅकन्सीज पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये PhDच्या ॲडमिशनसाठी लॉला दिले आहे. त्यामध्ये तुम्ही आता इथे पेट एंट्रन्स एक्झामिनेशन क्लिअर करून, मग क्लिअर झाल्यानंतर पेट एक्झामिनेशन तुमचा एक नॉमिनल इंटरव्ह्यू होईल, आणि आफ्टर द इंटरव्ह्यू मग तुमची पेट एक्झामिनेशनची प्रोसेस सुरू होऊ शकते. सो 52 वॅकन्सीज, भरपूर वॅकन्सीज आहे. 52 मीन्स तर तुम्ही ट्राय करायला काही हरकत नाही, चांगल्या प्रकारे 1 महिन्याचं प्रिपरेशन करून. ओके. सो ऑल ओव्हर टोटल वॅकन्सी 3187 आहेत, पण लॉसाठी आपल्याला 52 वॅकन्सी आहेत. आता यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं तर हा झाला तुमचा नोटिफिकेशन. 30 लास्ट तारीख आहे, 30 सप्टेंबर तुमची, त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ओके. आणि जी काही फीज वगैरे आहे ही नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. आता येऊया, आपल्याला 2 पार्ट्समध्ये ही एक्झाम यांनी डिवाईड करून दिली. दॅट इज पार्ट फर्स्ट रिसर्च मेथडॉलॉजी अँड पार्ट सेकंड इज आपली जी फील्ड आहे लॉ, लिगल, जो काही आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्याबद्दल. मग आपल्याला लॉमध्ये काय स्टडी करायचं आहे, जसं की प्रत्येक एक्झामिनेशनचा एक सिलेबस असतो, त्याचप्रमाणे इथे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने आपल्याला एक सिलेबस पर्टिक्युलरली दिलेला आहे. सो त्यांचं जे नोटिफिकेशन आहे युनिव्हर्सिटीचं, त्यामध्ये ते सिलेबस आपल्याला देतात. सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C अशा प्रकारे त्यांनी खालील प्रकारे सिलेबस दिलेला आहे. सेक्शन A मध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल लॉ ऑफ इंडिया दिलेला आहे. आपण फक्त कॉन्स्टिट्यूशनचा बेअर ॲक्ट थ्रू अभ्यास इथे करू शकत नाही. इथे कॉन्स्टिट्यूशन नाही म्हटलं आहे, कॉन्स्टिट्यूशनल लॉ ऑफ इंडिया असे म्हटले आहे. त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल लॉ ऑफ इंडियामध्ये इथे इसेन्शियल फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर बिटवीन स्टेट अँड युनियन, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ज्युडिशरी, पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, अमेंडमेंट, केस लॉज, रोल ऑफ इलेक्शन कमिशन, डेमोक्रेसी, ह्या सगळे पोर्शन्स इथे तुम्हाला कव्हर करावे लागेल, अभ्यास करावे लागेल. म्हणजे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन पूर्ण वाचायचं नाही आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये यांनी जो बेसिकली सिलेबस दिला त्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सेकंड आपला B सेक्शनमध्ये लिगल थेरी, दॅट इज ज्युरिस्प्रुडन्सचा पार्ट इथे यांनी दिला आहे. नेचर अँड स्कोप ऑफ लॉ, पॉझिटिव्हिझम, नॅचरल थेरीज अँड सोशलिझम, ज्युरिस्प्रुडन्स, theories of punishment, legal concept, right, duties, like and judicial process, judicial corporation law and judiciary. हे इथे ज्युरिस्प्रुडन्सचा पार्ट आपल्याला इथे डॉक्ट्राईन्स, काही केस लॉज, परत इथे आपल्याला लिगल थेरी हा एक टॉपिक आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये इतके सारे पोर्शन इथे इन्क्लुडेड आहे. बेसिकली सिलेबस यांनी दिलेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला काय वाचायचं काय नाही याचा विचार करायची गरज नाही. त्यांनी जो सिलेबस दिला त्यावरच आपल्याला अभ्यास करणे अत्यंत गरजेचं आहे.
त्यानंतर आहे सेक्शन सी इंटरनॅशनल लॉ अँड ह्युमन राईट्स. यामध्ये त्यांनी कमीत कमी 7-8 पोर्शन्स दिलेले आहे. विमेन, चिल्ड्रन, मायनॉरिटीज, प्रोटेक्शन ऑफ मरीन लाईन्स अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ ह्युमन राईट्स, नेचर, इंटरनॅशनल लॉ, सोर्सेस ऑफ द इंटरनॅशनल लॉ, डिस्प्युटेड, ग्लोबल ट्रेड्स. ह्या सगळ्या इंटरनॅशनल लॉबद्दल आपल्याला इथे ह्युमन राईट्स अँड इंटरनॅशनल लॉबद्दल स्टडी करायचं आहे. यामध्ये हे त्यांनी 8-9 चॅप्टर इथे तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर सेक्शन डी मध्ये जर आलो आपण तर लॉ ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अँड जनरल प्रिन्सिपल. कॉन्ट्रॅक्ट लॉ आपल्याला इथे बघायचं आहे. दॅट इज व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, वाईड कॉन्ट्रॅक्ट, मायनर्स कन्सेंट्स, कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट, ऑफर, ॲक्सेप्टन्स, एलिमेंट्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, मिस्टेक, फ्रॉड, मिसकन्सेप्शन्स, इन्फ्लुएन्स, फ्रस्ट्रेशन, रेमेडीज ऑफ द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. हा कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आपण पार्ट 2 मध्ये जाऊ शकतो, तो आपण की इथे स्टडी केलेला आहे कॉलेजमध्ये. तर इथे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर सेक्शन ई मध्ये येऊया, लॉ ऑफ क्राईम्स जनरल प्रिन्सिपल्स. यामध्ये तुमचे क्रिमिनल्स लॉ यांनी कव्हर केलेला आहे. दॅट इज जनरल प्रिन्सिपल ऑफ क्रिमिनल लॉ, मीनिंग्स, नेचर, एसेन्शियल, स्टेजेस ऑफ द ऑफेन्सेस, IPC मध्ये जनरल एक्सेप्शन, क्रिमिनल, अटेम्प्ट्स ऑफ द क्राइम्स अँड क्रिमिनल्स, कॉन्स्पिरसी, अबेटमेंट, ऑफेन्सेस अगेन्स्ट विमेन, ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी, दॅट इज मर्डर, कल्पेबल होमिसाइड्स एक्सेट्रा. ओके, अँड ह्युमन बॉडी अँड देन ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी अँड डिफमेशन. अशा प्रकारे IPC म्हणजेच क्रिमिनल लॉ आपल्याला इथे कव्हर करायचं आहे. सो दिस इज युअर सिलेबस मी शॉर्टमध्ये तुम्हाला रीड करून दाखवला. सिलेबस हा लिमिटेड आहे, पण त्यातल्या त्यात तो वास्ट आहे. कारण आपल्याला थोडं इथे जरी यांनी फक्त ई सेक्शनपर्यंत सिलेबस दिलेला आहे तरीही याला फार डीपली स्टडी करावं लागतं. यावरच्या ज्या काही केस लॉज आहेत, थेरीज आहे, ह्याही आपल्याला स्टडी कराव्या लागतात. ओके, so this is the optional subject of law, which is law, and now moves toward the syllabus PET examination first paper, that is part first of the paper. So out of the 100 mark 50% law optional आहे आणि 50% तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी. सो व्हॉट इज रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये पुन्हा यांनी युनिट्स दिलेले आहे. दॅट इज फाउंडेशन ऑफ लिगल रिसर्च. काय, व्हॉट इज मीन्स बाय रिसर्च, बिकॉज PhD मध्ये तुम्हाला रिसर्च करायचं आहे, तर याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा. मग रिसर्च काय, मिनिंग काय, मोटिवेशन काय, ऑब्जेक्टिव्स काय, डॉक्टरनल रिसर्च आहे, नॉन डॉक्टरनल रिसर्च आहे, अप्रोच काय, या सगळ्या गोष्टी, ते मिक्स मेथड्स अप्रोच, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. फर्स्ट पार्ट 50 मार्कांसाठी. त्यानंतर बेसिक टर्म्स अँड टाईप्स ऑफ द रिसर्च. काय आहे बेसिक्स टर्म्स अँड टाईप्स ऑफ द रिसर्चच्यामध्ये मग टाईप्स ऑफ एक्सप्लॅनेटरी रिसर्च आहे, ॲनालिटिकल रिसर्च आहे, एक्सप्लॅनेटरी रिसर्च आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर रिसर्च डिझाईन, काय प्लॅनिंग आहे, डिझाईन कसं रिसर्च करतात, स्टेप्स काय आहे इथे. त्यानंतर हायपोथेसिस, व्हॉट इज द पर्पज. ओके, हायपोथेसिस काय आहे, सॅम्पल अँड सॅम्पलिंग डिझाईन काय आहे, मेथड्स ऑफ रिसर्च, टूल्स, डेटा कलेक्शन, रिसर्च इथिक्स, आणि मग बाकी हे सगळं तुम्हाला भरपूर सारं मटेरियल रिसर्च मेथडॉलॉजीबद्दल अभ्यास करायचा आपल्याला. पार्ट फर्स्ट फॉर दी 50 मार्क्स आणि लॉ फॉर दी 50 मार्क्स, असे 100 मार्क्सचा अभ्यास आपल्याला पेट एक्झामिनेशन क्लिअर करण्यासाठी, पेट एंट्रन्स एक्झामिनेशन क्लिअर करण्यासाठी करायचं आहे. सो आपल्याकडे आता वेळ आहे 1 महिना. आता हे फॉर्म भरण्याचे 5 दिवस आणि पुढचे 6 नोव्हेंबरचे 5 दिवस, हे 10 दिवस जर आपण मायनस केले तर कम्प्लिटली आपल्याला, कारण दिवाळी दसरा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आलेला आहे, जे काही आपले फेस्टिवल्स आहेत ते जर मायनस केले तर आपल्याकडे 1 महिना आहे. मग 1 महिन्यात इथे आपला सिलेबस कवर होऊ शकेल का, तर ऑफकोर्स 1 महिन्यात सिलेबस कवर होतो by the way of using a smart strategy to crack the PET entrance examination 2022. सो आपण पेट एक्झामिनेशन क्रॅक करू शकतो यूजिंग द स्मार्ट स्ट्रॅटेजी, की नेमका सिलेबस काय दिलं त्यावर फोकस करण्यामध्ये. ओके, सो आता जे काही क्लासेसबद्दल माहिती तुम्हाला द्यायची असेल तर क्लासेस हे आपले 1 ऑक्टोबरपासून क्लासेस सुरू होत आहेत. या क्लासेसचा टायमिंग आहे तुमचा, टायमिंग जो आहे क्लासचा तुमचा तो इव्हिनिंगला राहणार आहे 7 ते 8:30, 1.5 तास हा तुमचा क्लास घेतला जाईल. यामध्ये लॉ ऑप्शनल तुम्हाला सुरुवातीला पार्ट 2 सुरू केला जाईल. त्यामध्ये मग तुमचा जो पूर्ण पोर्शन आहे कॉन्स्टिट्यूशनल, कॉन्ट्रॅक्ट, इंटरनॅशनल लॉ, ह्युमन राईट्स, जेवढा काही सिलेबस आपल्याला दिलेला आहे तो आपण कव्हर करायचा आहे 1 महिन्यामध्ये 7 ते 8:30 या टायमिंगमध्ये. ओके, सो दिस इज द टायमिंग फॉर युअर क्लासेस. त्यानंतर फर्स्ट पार्टचं काय, तर फर्स्ट पार्टसाठी आपण 8 दिवस मॉर्निंगला टाईम काढायचा आहे. 8 ते 10 दिवसामध्ये पुढे एकदा इव्हिनिंगचा क्लास सुरू झाल्यानंतर 2nd वीकमध्ये
त्यानंतर आपण इथे मॉर्निंगला टाईम एक्स्ट्रा घेऊन आपण इथे फर्स्ट पार्ट जो आहे 8 ते 10 दिवसात कव्हर करणार आहोत. ओके. आणि फर्स्ट पार्ट 8 ते 10 दिवसात कव्हर होतो का, तो करावाच लागणार आहे, कारण की जास्त टाईम आपल्याकडे नाही आहे. आय ऑलवेज सेड दॅट की स्मार्ट स्ट्रॅटेजी यूज करून की नेमकं काय एक्झॅक्टली कशावर फोकस करायचं आहे, या स्ट्रॅटेजीज यूज करून आपण इथे फर्स्ट पार्टला टॅकल करू शकतो, फर्स्ट पार्टला इथे क्लिअर करू शकतो. तर फर्स्ट पार्टला आपण मॉर्निंगला एक्स्ट्रा टाईम ठेवून कव्हर करणार आहोत आणि सेकंड पार्टला रेग्युलरली 7 ते 8:30 या दरम्यान तुमचा क्लास होणार आहे 1 तारखेपासून 1 ऑक्टोबरपासून. फीज क्रायटेरिया आणि ॲडमिशन क्रायटेरिया 1 तारखेच्या आत तुम्हाला 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे, ज्यांचंही LLM झालेलं आहे त्यांनी, आणि 1 तारखेच्या आत तुम्हाला इथे ॲडमिशन्स घ्यायची आहे. ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जो खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन करू शकता. 1 तारखेपासून हा क्लास सुरू होते, तुम्हाला 1 तारखेच्या आतच ॲडमिशन करणे गरजेचं आहे. फीज क्रायटेरिया काय आहे, तर फीज ही अत्यंत कमी फीज ठेवलेली आहे, कारण वेळही कमी आहे आणि स्मार्ट स्ट्रॅटेजीने आपल्याला जायचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे माझा जास्तीत जास्त फोकस असतो की जे विद्यार्थी इथे इच्छुक आहे एक्झाम देण्यासाठी, त्यांना कमीत कमी फीजमध्ये प्रॉपर गायडन्स मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे मी ऑलवेज आय फोकस ऑन दी एज्युकेशन, आय फोकस ऑन दी टू स्प्रेड द नॉलेज टू द स्टुडंट. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड या टोटल पार्टचं तुम्हाला फक्त 5,000 फीज आहे. ओके. पार्ट सेकंडचीच ॲक्च्युली खूप जास्त फीज असते पेट सेट आणि नेटसाठी, बट आपण खूप कमी आणि नॉमिनल फीजमध्ये पार्ट सेकंड मी 5,000मध्ये इथे तुम्हाला ॲडमिशन करून देणार आहे. अँड फर्स्ट जो आहे तो मी 8 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा शिकवणार आहे, ज्यामध्ये तुमचा पार्ट फर्स्ट तुम्हाला दुसरीकडे ट्युशन्स किंवा दुसरीकडे क्लासेस लावण्याची अजिबात गरज नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की पार्ट फर्स्ट जो आहे रिसर्च मेथडॉलॉजी याचे क्लासेस मी वेगळे लावावे, तुम्ही लावू शकता. बट हा पार्ट फर्स्टचा क्लास माझ्याकडनं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे समोरचे 8 दिवस, ज्यामध्ये मी तुम्हाला पार्ट फर्स्ट कम्प्लिटली कवर करून देणार आहे. ही फीज जी आहे ती फक्त आपली लॉ ऑप्शनलची आहे, जी की रात्री 7 ते 8:30 वाजता आपण क्लास घेणार आहोत. याचबरोबर तुम्हाला पार्ट फर्स्टही कवर करून मिळणार आहे, तुम्हाला एक्स्ट्रा फीज अजिबात भरायची गरज नाही. तर हा क्लास आपला 1 ऑक्टोबरला सुरू होणार आहे इव्हिनिंगला 7 PM to 8:30 PM पर्यंत 1.5 तासाचा क्लास असणार आहे लॉ ऑप्शनलचा. देन एकदा तुम्ही लॉ ऑप्शनलमध्ये सेटल झालात की तुम्हाला पार्ट फर्स्टसाठी क्लास मॉर्निंगला 8 ते 10 दिवसाचा सुरू होणार आहे. आणि यामध्ये तुमच्या 2 टेस्ट सिरीज ॲट दी एंड घेतल्या जाईल आणि तुमच्याकडे जेवढा मी सिलेबस देईल तेवढा तुम्हाला कवर करायचा आहे. कुठले बुक्स घ्यायचे किंवा कुठले बुक्स रिपेअर करायचे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लासेसमध्येच सांगणार आहे की आपल्याला नेमके काय वाचायचे काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी क्लासेसमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यानंतर जे काहीही तुम्ही आज पेटची एक्झामिनेशनचा जर अभ्यास करत आहात तर हाच पेटचा एक्झामिनेशन तुम्हाला सेट नेट या एक्झामिनेशनसाठीही कामाला येणार आहे. जेव्हा तुम्ही पेट एक्झामिनेशन एखाद्या युनिव्हर्सिटीची तयारी करता तर हाच पूर्ण सिलेबस तुम्हाला सेटलाही आणि नेटलाही कामाला येतो. मिनिमम 70% तरी सेट आणि नेटचाही सिलेबस सेम असतो, पण पर्टिक्युलरली प्रत्येक युनिव्हर्सिटीचा सिलेबस हा थोडाफार बदल असतो. तर हा जो आत्ता आपण बघितला तो पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस आहे. ओन्ली 100 मार्क्सची इथे एक्झामिनेशन आहे, त्यातही क्वालिफाईंगवरही आपण पास होऊ शकतो. दॅट इज 50 and 45 मार्क्स आणि आपण वी विल एबल टू गेट द ॲडमिशन टू द PhD 2022. ओके. बाकी ज्या प्रोसेस आहेत त्या तुम्हाला मी क्लासेसमध्ये PhD काय आहे किंवा काय नाही सो इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन. सो 1 तारखेच्या आत तुम्ही ॲडमिशन घ्यायची आहे. 5,000 फीज आहे आणि 1 तारखेला इव्हिनिंगला ही बॅच सुरू होणार आहे. खालील दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच.